सरदार गेल्यानंतर जे मागच्या असलेल्या लढवय्या लोकांना कसं धाना धिसपट होतं ते दिसतंय. आणि म्हणजे आता कारवाया होताना दिसतंय. या राजकीय शासकीय यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणेचा राजकीय वापर होतोय का, या गोष्टी तुम्हाला जास्त कळत असतील आमच्यापेक्षा. परंतु मंत्रालयात अशा प्रकारचा ट्रॅप एखाद्याला लागतं तर मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांना या संदर्भातली माहिती असू शकते का, आणि या संदर्भातल्या गोष्टी याच्या गृह खातं जर मुख्यमंत्र्यांकडेच आहे तर कुठल्याही कारवाया कुठलाही पहिला त्यांना सांगितलं नक्की जातं अशी मला माहिती आहे. मी कधी त्या गृह खातं त्यांच्याशी आमचं कधीच फार कामाचं आलं नाही, पण त्याला माहिती असतं असं आम्हा प्रजेला आणि आमच्या सगळ्या राजकीय 1, 2, 3 नंबर फळीला वाटतं. आता बातमीवरून आरोप होत आहेत की ज्या प्रकारे राज्यसभेवरती ज्या व्यक्ती जाणार आहेत त्या संदर्भातल्या संजय राऊत हे जाणीवपूर्वक आहेत त्या ठिकाणी भाष्य करतात, आणि त्या ठिकाणी मग प्रियंका चतुर्वेदी असेल यांचा नंबर लागू नये म्हणून ते वारंवार वक्तव्य करतात. नाही, ही भांडणं कोणतरी लावतंय, हे अतिशय चुकीचं आहे. संजय राऊत कायम जे आमचे नेते एक संपादक आहेत ते नेहमीच एक वेगळ्या याने बोलतात. याचा अर्थ तिथे भांडणच लागणार आहे प्रियांकावर असं मला वाटतं. आत्ता बोलणं तुम्ही विचार नाही राहू.